एअर वाईस मार्शल सुहास भंडारे यांना अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान. आटपाडी आणि सांगली जिल्ह्यासाठी आनंदाचा क्षण. आटपाडीचे सुपुत्र एअर वाईस मार्शल सुहास प्रभाकर भंडारे यांना 37 वर्षाच्या कारकिर्दीत हवाई दलात केलेल्या असाधारण कोटीची आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुहास भंडारे यांना अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर केलं होतं. राष्ट्रपती भवनात बुधवारी ऐतिहासिक अशोक हॉल मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती जगदीश धनखड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या पुरस्काराने मानदेशी, आटपाडी तालुक्याच्या आणि सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. एअर वाईस मार्शल सुहास भंडारे आटपाडी येथील पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते प्रभाकर भंडारे यांचे सुपुत्र पत्रकार प्रशांत भंडारे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. मानदेशातील आटपाडी या छोट्याशा तालुक्यातील सुहास भंडारे यांनी हवाई दलात मिळालेल्या संधीचं चीज केलं आहे. नियुक्ती झालेल्या कामाच्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. पुणे येथील 7 टेट्रा स्कूलचे कमांडिंग ऑफिसर, पुणे येथील 9 BRD चे आणि दिल्लीतील CSDO युनिटचे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सध्या ते दिल्ली येथे भारतीय हवाई दलाच्या पश्चिम कमांडचे सिनियर मेंटेनन्स स्टाफ ऑफिसर SMSO आहेत. पश्चिम एअर कमांडचे SMSO म्हणून नोव्हेंबर 2022 पासून त्यांनी जबाबदारी स्वीकारली, ज्यामध्ये मेंटेनन्स व लॉजिस्टिक सप्लायची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. लेह लडाख, चंदीगड येथे सेवा आणि सीमावर्ती भागाचा त्यांना मोठा अभ्यास आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पश्चिम एअर कमांड अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी 22 मे रोजी तेथील एअर ऑफिसर, कमांडिंग इन चीफ व संपूर्ण कमांडचे अभिनंदन केले. एअर वाईस मार्शल सुहास भंडारे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान केल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. एयर वाइस मार्शल सुहास प्रभाकर भंडारे विशिष्ट सेवा मेडल